करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. समर्थ म्हणाले, कृतयुग म्हणजे 100% पुण्याई, त्रेतायुग 100%पैकी 75% पुण्य आणि 25% पाप. हळूहळू काळ बदलत गेला. द्वापार युगामध्ये प्रत्यक्षपणे 50% पाप आणि 50% पुण्य. आणि आता कलियुग 25% पुण्य आणि 75% पाप. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे रामकृष्णच्च कलो श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणजे विचार करा की प्रत्यक्षपणे पुण्य कमी कमी होत गेलं आणि पाप वाढत गेले. कारण ही कलियुगाची ख्याती आहे. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिला. श्रवण करूया. असे कोणते पाप होते ज्यामुळे त्यांना मिळाली बाणाची शय्या? बघा, काही विद्वान म्हणतात की देवव्रत म्हणजे भीष्म पितामह. भीष्म पितामहांनी अंबिका आणि अंबालिका यांच्या भावना तोडून जे कार्य केले होते ते अमानवीय होते. भीष्म पितामहांनी असे बरेच अपराध केले. त्या दृष्टीने ते बरोबरच नव्हते. त्यामुळे असे म्हटले जाते की ते अधर्माबरोबर असल्यामुळे त्यांचे चरित्र आदर्श होऊ शकत नाही. भीष्म मागच्या जन्मामध्ये एक वसू होते आणि एका शापामुळे त्यांना या जन्मी मनुष्य जन्म घेऊन कष्ट झेलावे लागले होते. 8 वसू भावंडामध्ये एका दयू नावाच्या वसूने एकदा वशिष्ठ ऋषींच्या कामधेनूचे हरण केले होते. त्यामुळे क्रोधित होऊन ऋषींनी दुईला म्हटले, असे काम तर मनुष्य करतात, त्यामुळे तुम्ही 8ही वसू मनुष्य व्हा. हे ऐकून वसूंनी घाबरून वशिष्ठ ऋषींना शापमुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा ऋषी म्हणाले, दुसरे वसू तर वर्षाचा शेवट होण्यापूर्वी या शापातून मुक्त होतील, पण त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगण्यासाठी एक जन्म मनुष्य बनून त्रास भोगावा लागेल. हाच दुईनंतर गंगेच्या पोटी देववृत्ताच्या रूपामध्ये जन्म घेईल. हाच देवव्रत पुढे जाऊन भीष्म पितामहांच्या रूपामध्ये ओळखला जाईल. एकदा भीष्म पितामहांचे वडील शांतनू सत्यवतीचे रूप आणि सौंदर्याने मुग्ध होऊन तिच्यावर प्रेम करू लागले आणि ते तिच्याबरोबर विवाह करू इच्छित होते. पण सत्यवतीने त्यांच्यासमोर एक अशी अट ठेवली जी ते पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे ते नेहमी उदास आणि दुःखी राहत असत. जेव्हा भीष्म पितामहांना या गोष्टीचे कारण समजले तेव्हा त्यांनी सत्यवतीची अट मान्य करून त्यांचे वडील शांतनूचा विवाह सत्यवती बरोबर करून नक्कीच दिला. सत्यवतीमुळेच भीष्मांना आजीवन ब्रह्मचारी राहण्याची शपथ घ्यावी लागली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी हस्तिनापूरच्या गादीवर करुणावंशाचे शासन अबाधित ठेवण्यासाठी खूप पाप केले. जेव्हा कौरवांची सेना जिंकत होती तेव्हा भीष्मांनी ऐनवेळी पांडवांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य सांगून कौरवांबरोबर धोका केला होता. गांधारी आणि तिचे वडील सुबल यांच्या इच्छेविरुद्ध
भीष्मांनी धृतराष्ट्राचा विवाह गांधारीबरोबर करून दिला होता. असं मानलं जातं की त्यामुळे गांधारीने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. शेवटी गांधारीला दावाग्नीमध्ये जळून स्वतःच्या प्राणाचा अंत करावा लागला होता. भरलेल्या सभेमध्ये जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते तेव्हा भीष्म पितामह गप्प बसले होते. भीष्मांनी दुर्योधन आणि शकुनीचा अनैतिक आणि कपटी खेळ तसाच चालू दिला होता. शरशय्येवर जेव्हा भीष्म पितामह मृत्यूचा सामना करत होते तेव्हा त्यांनी द्रौपदीची क्षमा मागितली. सत्यवतीच्या सांगण्यावरूनच भीष्मांनी काशी नरशांच्या 3 मुली अंबालिका आणि अंबिका यांचे अपहरण केले होते. नंतर अंबेला सोडून सत्यवतीचा मुलगा विचित्रवीर्याबरोबर अंबालिका आणि अंबिकेचा विवाह करून दिला होता. भीष्मांनी शरशय्येवर झोपलेले असताना भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे मधुसूदन, हे माझ्या कोणत्या कर्माचं फळ आहे की मला बाणाची शय्या मिळाली? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पितामह, तुम्ही तुमच्या आधीच्या 101 जन्मामध्ये एक राजकुमार होते. तेव्हा तुम्ही एक दिवस शिकार करण्यासाठी निघाले. एक दिवस एक साप एका झाडावरून खाली पडून तुमच्या घोड्याच्या पुढे बसला. तुम्ही त्याला बाणाने उचलून पाठीमागे फेकून दिलं होतं. तेव्हा तो बोराच्या झाडावर जाऊन बसला आणि बोराच्या झाडाचे काटे त्याच्या पाठीला टोचले. तो जेवढा त्या काट्यांमधून निघण्याचा प्रयत्न करत होता तेवढे काटे त्याच्या पाठीला टोचत होते. याप्रमाणे तो 18 दिवसांपर्यंत जिवंत राहिला आणि देवाजवळ हीच प्रार्थना करत राहिला की ज्याप्रमाणे तडपडून मला मृत्यू येत आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तडपडून मृत्यू पावाल. भीष्मांनी पुढच्या आणि आधीच्या जन्मामध्ये इतकी पाप करून सुद्धा भीष्म पितामहांना कोणत्याही प्रकारचा खलनायक मानला जाऊ शकत नव्हता. कारण भीष्मांनी जे केले ते हस्तिनापूरच्या सिंहासनाचे रक्षण आणि कुरुवंशाला वाचवण्यासाठी नक्कीच केले होते. म्हणून विचार करा, आपण जे पाप करत असतो, जे पुण्य करत असतो, आपल्याला माहीत पडत नाही. आपण आपले पाप वाचवण्यासाठी आपण खोटं बोलत असतो, पण आपण प्रत्यक्षपणे विचार करायला हवा की आपल्या हातून पापच घडले आहे. रस्त्यावरून चालत असताना आपल्याला पैसे सापडतात. कोणाचे पैसे आहेत माहीत नाही, परंतु आपल्याला शिकवण काय आहे? पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. मग आपण का म्हणून उचलावी? यातून शेवटी आपण पुण्य गमावतो आणि पापच जमा करतो. विषय वाचण्याला प्रवृत्त करतो आणि डोक्यावर पाप जमा होते. म्हणून शिकवण असताना प्रत्यक्षपणे जर आपण आपली पुण्याई कशी वाढेल त्या पद्धतीने जर उभा राहिलास तर नक्कीच तुला सामर्थ्य पुरवणारा समर्थ आहे. म्हणून पुण्याईचा काळ आणि पाप बघा कसे कमी होतात. पुण्य आहे आणि पाप पण आहे. पुण्याई कधी वाढेल? आपल्यातले जेवढे वाईट विषय बघा प्रत्येक वेळेला नष्ट होऊन जेव्हा चांगले विचार तुझ्या अंतःकरणामध्ये येतील त्याच वेळी तुझ्या अंतःकरणातून काय होईल? एक बघा पॉझिटिव्ह विचार, एक सकारात्मकता दृष्टिकोन, आणि त्याचमुळे पुण्याईचा दिवस तुझ्याकडे नक्कीच उजाडेल. कारण प्रत्यक्षपणे पुण्य म्हणजे काय? स्वर्ग आणि नरक तोच भाग आहे. स्वर्ग म्हणजे काय?
देवाचं नामस्मरण, देवाचं जप, याच पृथ्वी तलावर, याच जन्मामध्ये तू देवाचं स्वर्गात आहेस. स्वर्गात आहेस म्हणजे नक्की काय? स्वर्ग इथेच आहे, म्हणजे पुण्य इथेच आहे, परंतु नरक कुठे आहे? नरक यातना म्हणजे काय? शेवटी भोग भोगणेच आहे. जेवढे आपल्या डोक्यावर पाप आहे तेवढे आपल्याला भोगणेच आहेत, परंतु पाप भोगायचे कुठे? तर इथेच जन्मतः जायते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते म्हणून समर्थांनी सांगितलं. जेवढी शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीवर जर उभा राहिलास, ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर जर उभा राहिलास तर नक्कीच या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.